आदित्य ठाकरे सोडून सगळे आमदार हे शिंदेंच्या सोबत असल्याचं मंत्री संजय शिरसाट यांनी म्हटलंय। एक मोठं विधान त्यांनी केलंय। तर खासदार फोडत असताना अहिरांची शिंदेंना मदत झाली असा गौप्यस्फोट आमदार अब्दुल सत्तार यांनी केलाय। तर हे उद्धव ठाकरेंचं पाप आहे असं म्हणत उभाटा पक्ष पूर्ण रिकामा होतोय अशी टीका नितेश राणेंनी केली आहे। शिवसेनेमध्ये येणारी इन्कमिंग एवढी जोरात आहे, आता किती लोक येतील याचा सगळा निर्णय एकनाथ शिंदे साहेब घेत आहेत। आदित्य ठाकरे वगळून इतर सर्वजण शिवसेनेमध्ये येतील असा आमचा अंदाज आहे। सचिन आहेर साहेब हे या पुऱ्या मुवमेंटमध्ये जे त्यांनी काम केलं, कदाचित ह्या सर्व कामाची एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेली जबाबदारी त्यांनी पहिले पार पाडली असेल, म्हणून त्यांना उपाध्यक्षपद यावेळेस मिळालं असेल। बरं, अजून काय काय होणार आहे महाराष्ट्रात? अजून तर आता आमच्या साहेबांनी सांगितलं हे तर टायटल आहे, अजून पिक्चर बाकी आहे। अजून आमदार फुटतील? मला वाटतं फुटतील। किती संख्या एक्झॅक्ट बोलता येणार नाही, परंतु ज्या वेळेस 12 पेक्षा जास्त संख्या झाली त्यावेळेस निश्चित त्याचे परिणाम मला वाटतं तुम्हालाच भविष्यामध्ये दिसल। तर शेवटी हे सगळे उद्धव ठाकरेचे पाप आहेत। 2019ला राजकीय धर्मांतर केलं नसतं तर आता अशी लायकी राहिली नसती ना। शेवटी सचिन आहेरजी हा काय छोटा माणूस नाही। मी वारंवार बोलतोय, महाराष्ट्राचा जो अभिषेक बॅनर्जी आहे त्याच्यामुळे उभाटा पूर्ण पद्धतीने खाली होणार आहे। टीएमसी कसं खाली झाले त्याचं मूळ कारणच अभिषेक बॅनर्जी होता पश्चिम बंगालमध्ये, तसं महाराष्ट्रामध्ये आमच्याकडे पण एक अभिषेक बॅनर्जी आहे, त्याच्यामुळे उभाटा खाली होत आहे आणि हे त्याचे परिणाम आहेत। आता काय, तर ठाकरेंना लोकांची किंमतच नाही अशी टीका खासदार श्रीकांत शिंदेंनी केली। त्यांना कुठलाच फरक जो आहे तो पडत नसतो कोणाच्या येण्याने जाण्याने, म्हणून त्यांना रोज लोक जे आहेत, खासदार आमदार जे आहेत, कार्यकर्ते जे आहेत, पदाधिकारी हे सोडून जातात। त्यांना लोकांची किंमत जी आहे ही शून्य आहे त्यांच्या समोर, म्हणून लोकांनी पण समजून घेतलेलं आहे की आपल्या नेत्याला जे आहे आपली किंमत नाही तर आपण त्या पक्षामध्ये का राहायचं। त्याच्यामुळे रोज खासदार आमदार जे आहेत ते सोडत चाललेत। तर या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवरती महायुतीमधल्या नेत्यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे। आता फक्त आदित्य ठाकरे हे जायचे बाकी राहिलेले आहेत असं चंद्रशेखर बावनकुळेंनी म्हटलंय। तर भूकंप हा सांगून येत नाही, हा तर छोटासा धक्का आहे असं प्रवीण दरेकर म्हणतात। सोबतच गिरीश महाजन यांनी देखील टीका केली आहे की सचिन अहिर जाणे म्हणजे अत्यंत मोठा गंभीर धक्का आहे आणि म्हणजे त्याला आपण म्हणू शकतो की यापेक्षा उद्धव ठाकरे त्यांना काय पाहिजे, यापेक्षा काय पाहिजे। आता फक्त आदित्य ठाकरे जायचे राहिले, आता आदित्य ठाकरे जायचे राहिले। अशा अहंकारी भाषा वापरूनच उद्धव ठाकरेचा पक्ष हा लयास गेला आहे। अजूनही अहंकार सोडला पाहिजे। उद्धवजींनी त्यांच्या लोकांनी अहंकार सोडला पाहिजे, हा अहंकारच त्यांना लढतोय। मला वाटतं कोण राहिलंय ते बघावं लागेल आता तिकडे। सगळ्या धक्क्यावर धक्के आहेत त्यांना, त्यांच्याकडे राहिला। मी सांगतो, वारंवार सांगतो, तुला पुढे आमदार तयार नाही, खासदारही तयार नाहीत। काही दिवसांनी बघा महापालिकेतले नगरसेवक सुद्धा अशा पद्धतीने बाहेर पडतील। आता भूकंप काय सांगून येत नसतात, हा एक छोटासा धक्का आहे, परंतु धक्क्यावर धक्के देत त्या ठिकाणी महायुती आणखी त्या ठिकाणी सक्षम होणार आहे। असं काही नाही, या सभागृहामध्ये अनेकदा उपसभापती हा विरोधी पक्षाचा झालेला आहे आणि जर एवढा मोठा निर्णय होतो याचा पूर्वतयारी झाल्याशिवाय शिंदेसाहेब असा निर्णय घेत नाही। परिषद असेल, विधानसभा असेल, हे फक्त झाकी आहे, अजून त्यांचं बरंच ऑपरेशन बाकी आहे। महायुतीच्या सोबतच महाविकास आघाडीच्या नेत्यांनी देखील या सगळ्या संदर्भात भाष्य केलंय। अहिरांनी शिंदेंचा पाठिंबा घेतला असेल असं जयंत पाटील यांनी म्हटलंय। तर हे बाजार ऑपरेशन आहे, सचिन अहिर यांच्याकडून ही अपेक्षा नव्हती असं रोहित पवार म्हणाले। मला वाटत नाही असं असेल, त्यांनी अर्ज भरला असेल आणि शिवसेनेचे आमदार सदस्य कमी असल्यामुळं त्यांनी एकनाथ शिंदेंचा पाठिंबा घेतला असेल असा मला अंदाज आहे माझा। बाजार ऑपरेशन असं म्हणायला काय हरकत नाही। खरं तर सचिन आहेर भाऊंकडनं ही अपेक्षा नव्हती। ते आधी आमच्या पक्षात होते,
त्यानंतर उद्धव ठाकरे साहेबांच्या पक्षामध्ये गेले. आता तुमच्याकडनं कळतंय की ते आता एकनाथ शिंदेकडे गेलेले आहेत. म्हणजे आपण कपडे बदलतो तसे जर विचार बदलायला लागलो, पक्ष बदलायला लागलो, तर लोकांनी विश्वास कोणावर ठेवायचा? आणि अशा पद्धतीने पैशाचा जर खेळ होत असेल, इथं आम्ही विद्यार्थ्यांशी बोलत असताना 1000 रुपये सुद्धा या विद्यार्थ्यांना महाग वाटतात आणि तिथं करोडो रुपये जर नेत्यांना, आमदारांना आणि खासदारांना फोडण्यासाठी 100 कोटी रुपये तिथं दिले जात असतील, तर कुठं ना कुठंतरी गरिबावर हा अन्याय आहे असं आमच्या सगळ्यांचं मत आहे. महाराष्ट्र विधान परिषद उपसभापती पदासाठी महाविकास आघाडीकडून जगन्नाथ अभ्यंकर यांनी आज निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे आपला उमेदवारी